शाक्य कुळातील सिद्धार्थ यांच्या जीवनाची गाथा ही बौद्ध धर्माच्या संस्थापक गौतम बुद्ध यांची गाथा आहे। सिद्धार्थ गौतम यांनी जीवनाच्या दुःखाचे कारण व त्यावरील उपाय शोधण्यासाठी राजसुख त्यागून तपश्चर्या केली। शाक्य कुळामध्ये एका भव्य व्यक्तीचा जन्म झाला। त्या दिव्य बालकाचे नाव सिद्धार्थ होते। सिद्धार्थ पहिल्यापासून सतचिंतन करत असत। शांती अहिंसा या मार्गाचा तो अवलंब करत असत। सिद्धार्थ जसा जसा मोठा होत गेला तसा तो दुःखी जीवनाबद्दल चिंतन करत असत। शेवटी त्याने राजत्याग करून त्याच्या प्रश्नाचे उत्तरासाठी तो निघाला। त्याने सर्व आभूषणे काढली व तो निघाला। तो आत्ता वाटेत येईल त्या तपस्वीला भेटत व त्याच्या प्रश्नासाठी उत्तर विचारा। सर्व करूनही सिद्धार्थाला त्याच्या शंकेचे निरसन झाल्यासारखे वाटत नव्हते। त्याने निश्चय केला व तो ध्यानस्थी बसला। अनेक वर्ष साधन करूनही त्याला त्याचे उत्तर मिळाले नाही। तो जेव्हा साधना करून उठला तेव्हा तो अतिशय दुर्बल क्षीण झाला होता। तो निरंजन नदीकाठी असणाऱ्या एका शालवृक्षा खाली बसला। त्या नगरात एक विशाखा नावाची राजकुमारीण होती। तिला पुत्र प्राप्ती झाली होती। तेव्हा तिने त्या शालवृक्षाला मागणी मागितली होती। ती तिच्या दाशी त्या वृक्षाकडे जाण्यासाठी सांगते तेव्हा तिला समजते की कोणी तरी भगवान त्या वृक्ष खाली बसले आहे। ती तिने बनवलेली खीर घेऊन जाते व सिद्धार्थाला ती प्राशन करावी अशी विनवणी करते। सिद्धार्थ ती खीर प्राशन करतात। तिचे आभार मानतात व निरंजनात पात्र बुडवून ते तेथून निघतात। आता सिद्धार्थ शरीराने थोडा शक्तिशाली झालेला होता। त्याच्यामध्ये ऊर्जा आलेली होती। तो आत्ता ध्यान साधन करतो आणि तो सर्व इंद्रियावर ताबा प्राप्त करतो। या जगात दुःख का आहे याचे उत्तर त्याला मिळते व तो आत्ता सम्यक सबुद्ध बनतो। गौतम बुद्धांनी जीवनातून दुःख नाश करण्याचा मार्ग म्हणून 4 आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला। त्यांच्या शिकवणीतून शांती, करुणा आणि अहिंसा या मूल्यांचा प्रसार झाला। त्यांच्या जीवनाची ही कथा आध्यात्मिक शोध आणि आत्मसाक्षात्काराची एक अद्वितीय उदाहरण आहे।